फ्रेंड्स. फ्रेंड्स. आज आपल्या गप्पांमध्ये काय आठवतंय तुला? मला आहे ना, आत्ता पावसाळा सुरू आहे तर बालपणीचा पावसाळा खूप आठवतो. So, त्या पावसाळ्याची एक वेगळीच मजा होती. कारण आमची कॉलनी अशी 24 खोल्यांची कॉलनी, मध्ये मैदान आणि त्याच्या आजूबाजूला म्हणजे मागच्या बाजूने आहे ना सर्व घरांच्या फळझाडं वगैरे अशी मस्त कॉलनी होती. तर कॉलनीचा एक कोपरा होता ना, तिथे पाणी साठायचं असं रेग्युलर, म्हणजे थोडा जरी पाऊस पडला तरी पण साठायचं. पण जास्तच पाऊस पडला मग अगदी समोरच्या रस्त्यावर पाणी, समोर ते गटार वाहणारं वगैरे त्यातून पाणी असं. सो कॉलनीत एक तर एवढी मुलं होती ना, म्हणजे आमची अगदी क्रिकेटची टीम बनेल अगदी एवढी भरपूर मुलं. अरे वा. आणि मग पाऊस पडला ना, मग आमची एक वेगळी मजा काय असायची, काय तिथे खाडी होती बाजूला त्याच्यामुळे आहे ना आमच्या समोरच्या गटारातून आहे ना मासे जायचे. हा, म्हणजे मासे? तो शिंगाडा मासा, त्याला असे दोन बाजूला काटे असतात, एक वर असं काटा हो, असतो. तो हा, असतो तो. तर आहे ना, म्हणजे सर्व मुलं एकत्र यायची मग. मग ते रात्रीचे आहे ना, म्हणजे थोडासा काळोख पडला की ते मासे जाताना आहे ना, आम्ही मग ते मासे पकडण्याची आहे. पण मी अगदीच लहान. बाकीची सर्व मुलं कशी मोठी मोठी. तुझ्यापेक्षा मोठी. हा, मग त्याच्यामुळे त्यात पण एक मित्र होता ना, मोठा होता. त्याला ती बरोबर टेक्निक माहिती होती मासे पकडण्याची. मग तो काय करायचा, आपलं तेलाचे पत्र्याचे डबे यायचे ना, हा हा मग त्याचे दोन्ही वरचे आणि खालचे हे दोन्ही पत्रे कापायचे. हा म्हणजे जे चौकट राहते ना, हा. मग ते कसं आम्ही ते पाणी वाहत येत असताना आहे ना, मग एका बाजूला आम्ही सर्व मुलं एका बाजूला बांध बांधायचो हम्म. आणि ते मासे आले ना की बरोबर मग दुसऱ्या बाजूला बांध बांधायचो. म्हणजे ते मधल्या बांध बांधायचा म्हणजे काय? म्हणजे दगड टाकून ते असं पाणी अडवायचं. पाणी अडवायचं, म्हणजे ते मासे बरोबर मध्ये. आणि मग पकडणारा चॅम्पियन तो मित्र ना, मग त्याला बरोबर त्या डब्यात बरोबर आम्ही टॉर्च मारायला त्याच्या आजूबाजूला. मी तर एकदमच लहान ना, मग ते टॉर्च मारण्याच्या गर्दीमध्ये मी हा. असं. तर एकदा म्हणजे तो बरोबर मध्ये डब्यात टाकायचा, ते मासे पकडायचा, फक्त ती पकडण्याची मजा. आणि एका नंतर काय झालं, म्हणजे असं एका वर्षी तर असं होतं की भरपूर मासे आले, तर मग छोटी छोटी पिल्लं, मग मी ती पिल्लं पकडण्याच्या ह्याच्यात. हा. पण मला माहित नाही ना कसं पकडायचं. हा, आणि तो डब्बा बिब्बा टाकून मला काय पकडायची ट्रिक माहित नाही. मी आपलं असं उभं राहिलो आणि हाताने असं पाणी बाहेर टाकलं. पहिला एक हात दुसरा मासा गेला पण बाहेर, हा. म्हणजे तो रस्त्यावर गटारातून वाहतो हा. ते रस्त्यावर यायचे. हा. आणि तिसऱ्या मासा असं उडवताना त्याने मला इथे काटाच मारला ना, तो माझ्या हातात. बापरे. मी ओरडतोय जोर जोरात. तर सगळी मोठी मुलं पण धावत आली. अरे काय झालं काय झालं. म्हणलं, "अरे मासा घुसला हातामध्ये, काटा मारला, ते काटा मारला." म्हणतो, तुला असं कोणी सांगितलं? तो बरोबर त्याला एक वर काटा असतो, तो सेफली पकडायचा असतो. तर मी माहीतच तिला नाही. बोललो, मला नाही माहित मला. आणि जी रडायला लागलेली ना मी. पण तू हे अनुभवलंयस तरी असं माझ्या बाबतीत कधीच नाही. मस्त होतं म्हणजे ते आहे ना. एकदम छानच आहे ही हा, आठवण. तेच ना. लहानपणी पावसाळ्यामध्ये असं मासे असे वाहत जाणं हे खूप मोठी गोष्ट आणि होती. ते पण मुंबईत. मुंबईमध्ये. बापरे. हा, आणि मग त्याच्यात तो मारलेला काटा तो अजून आठवतो. त्याच्यामुळे तेव्हापासून कधी शिंगाडा बघितला तरी नको, लांबच असं. असं होतं ना एखाद्या हा, गोष्टीची भीती मग बसली की बसली.